मी रेड कॉलिन्स आहे. हरे कृष्णा 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 हरे हरे. 16 शब्दांच्या संमोहित करणाऱ्या एका तालबद्ध मंत्राने न्यूयॉर्कच्या ईस्ट विलेजमध्ये काही लोकांकरता LSD आणि इतर मादक द्रव्यांची जागा घेतली आहे. 2nd Avenue फास्ट स्ट्रीटवर एक दुकान आहे, ज्यामध्ये एका स्वामीजींनी एक दुकान उघडलं आहे, जेथे त्यांचे अमेरिकन भक्त कृष्ण भावना समजून घेत आहेत. सन 1965 मध्ये भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांनी एका मालवाहू जहाजाद्वारे कलकत्त्याहून न्यूयॉर्क शहरापर्यंत प्रवास केला. जर कोणी तुम्हाला ही कथा सांगितली तर तुमचा विश्वासच बसणार नाही. पहा यांना, हे 70 वर्षांचे आहेत. यांच्याजवळ पैसे नाहीत, कुणाशी ओळख नाही, यांच्याजवळ काहीच असं नाही ज्यामुळे यश मिळू शकेल. यांनी एक प्रयत्न केला आणि त्याचे रूपांतर एका आंतरराष्ट्रीय आंदोलनात झाले. ते प्राचीन भक्ती ग्रंथाचे केवळ त्यांचे अनुवाद घेऊन आले होते. मला एका क्रांतीची सुरुवात करायची आहे, या भौतिकवादी संस्कृती विरुद्ध. ही माझी महत्वाकांक्षा आहे, ज्यामुळे संपूर्ण जग सुखी होऊ शकेल. जेव्हा ते अमेरिकेत आले तेव्हा तेथे महान उलथापालथ होत होती आणि त्यांनी तेथील प्रतिसंस्कृतीला एका वेगळ्या प्रकारच्या क्रांतीने उद्ध्वस्त केले. प्रभुपाद अमेरिकेमध्ये एका असामान्य क्षणी आले. आमचे अमेरिकनांना हेच सांगणे आहे की जे काही तुम्ही कागदपत्रांवर म्हणता त्याच्याशी प्रामाणिक राहा. प्रत्येक जण प्रश्न विचारत होता, प्रत्येक जण अधिक चांगल्या जीवनाच्या शोधात होता. प्रभुपाद येथे अगदी त्या ऐतिहासिक क्षणी आले. ते त्या वेळच्या अगदी मध्ये चालून आले. प्रत्येकाला असं वाटतं, मी अमेरिकन आहे, मी भारतीय आहे, मी युरोपियन आहे, मी ऑस्ट्रेलियन आहे, परंतु मी हे शरीर नाही, मी एक आत्मा आहे. आपला उद्देश आहे हे पाहणे की सर्वजण सुखी व्हावेत. आम्हाला हे अजिबात पाहणार नाही की दुसऱ्या कोणाला तरी दुखवून आम्ही सुखी झालो आहोत. नाही, आम्ही प्रत्येकाला सुखी पाहू इच्छितो, परंतु त्यांना हेच माहित नाही की सुखी कसे व्हायचे. हरे कृष्ण मंत्र, आंदोलन आणि स्वामी ज्यांनी हे सर्व सुरू केले. न्यूयॉर्क शहर 1965. मी न्यूयॉर्कच्या रस्त्यांवर असाच फिरत होतो. 5th Avenue पाहत होतो. कोणत्याही मित्राशिवाय, कोणत्याही साधनाशिवाय, खरे सांगायचे तर मी एखाद्या भटक्याप्रमाणे आलो होतो. माझी महत्वाकांक्षा होती इथे न्यूयॉर्कमध्ये एक मंदिर सुरू करणे. मी माझी काही पुस्तके घेऊन गेलो होतो, श्रीमद भागवतम, आणि मी स्वतः ही पुस्तके दुकानदारांना विकत होतो, खूप अडचणींना तोंड देत. न्यूयॉर्क हे एक फार महागडे शहर आहे आणि मी पडलो एक गरीब मनुष्य. मला फारशी आशा नव्हती. अशातच मी एक कविता लिहिली. कृष्ण, तुम्ही मला या देशात का घेऊन आलात? मी काय करू शकतो? परंतु ज्या अर्थी तुम्ही मला इथं घेऊन आला आहात त्या अर्थी काहीतरी उद्देश नक्की असणार. तर ठीक आहे, तुम्हाला मला जसं नाचवायचं आहे तसं तुम्ही नाचवा.
हेप्पी असण्यापेक्षा मी जास्त एक शोधक होतो, एक आध्यात्मिक शोधक, कारण माझे केस लांब नव्हते आणि मी स्वतःला एक भाग मानत नव्हतो त्या पर्यायी क्रांतिकारक आंदोलनाचा. परंतु माझ्याकडे नक्कीच काहीतरी होतं जे मला दुसरीकडे कुठेतरी खेचत होतं. ज्या प्रकारे मी सर्वप्रथम प्रभुपादांना भेटलो, मी मॅनहटनच्या ग्रँड स्ट्रीटवर क्रॉस टाउन बसमध्ये होतो आणि अचानक मी एका व्यक्तीला भेटलो ज्याला मी ओळखत असे, आणि त्याने मला चिठ्ठीवर लिहिलेला एक पत्ता दिला आणि तो म्हणाला, हा एका भारतीय स्वामीचा पत्ता आहे. तो आठवड्यातून 3 वेळा व्याख्याने देतो आणि माझ्या मते तू तेथे गेलं पाहिजेस. जेव्हा मी पहिल्यांदा प्रभुपादांना भेटलो तेव्हा मी हे पाहून प्रभावित झालो की ते किती वयस्कर होते आणि ते किती विद्वान होते आणि ते एकटे देखील होते, आणि त्यामुळे मला असे वाटले की मी त्यांना मदत केली पाहिजे. मी रस्त्यांवर भटकत होतो आणि मला काही मुलांनी पाहिलं आणि हळूहळू ते माझ्या जवळ आले. प्रभुपादांबद्दल सुंदर गोष्ट ही होती की एका शब्दात सांगायचं झालं तर ते फार प्रेमळ होते. त्यांनी त्यांचा स्वीकार केला आणि मंदिरामध्ये त्यांचे स्वागत केले, आणि स्वयंपाक करण्यामध्ये त्यांच्यासारखा कोणीच नव्हता. ते फारच स्वादिष्ट भोजन बनवत असत. ते प्रीती भोजना करता येत असत. दर रविवारी मी त्यांना चांगले भोजन देत असे, कमीत कमी 200 लोकांना. दररोज कमीत कमी 15 ते 20 लोकांचं जेवण मी स्वतः बनवत असे. परंतु त्यांनी सर्व काही सोडून दिले आहे. ते मांस खात नाहीत, त्यांना मदिरा नको आहे, त्यांना सिगरेट नको आहे, काहीच नको. माझा उद्देश आहे प्रचार करणे, हरे कृष्ण जपाच्या तत्वज्ञानाचा. हा दिव्य ध्वनी समान रूपात आकर्षक आहे, सर्वांसाठी, कुठल्याही भाषेची पर्वा न करता किंवा राष्ट्रीयता, पंथ किंवा जातीची, कारण तो ध्वनी आत्म्याच्या गाभ्यातून बाहेर येतो. त्यानंतर प्रभुपादांनी असं काय केलं जे अमेरिकेसाठी अपूर्व होते. त्यांनी निर्णय घेतला की हीच योग्य वेळ आहे हे कीर्तन, संगीत आणि नृत्य बाहेर रस्त्यांवर घेऊन जाण्याची, जसे चैतन्य महाप्रभूंनी 500 वर्षांपूर्वी केले होते. टॉम्स्किन स्क्वेअर पार्क, 9 ऑक्टोबर सन 1966. त्यांच्याजवळ एखादा ढोल किंवा इतर कोणते वाद्ययंत्र देखील नव्हते. ते तर निव्वळ जे काही त्यांच्याजवळ असेल बस वाजवू लागत असत, केवळ थोडासा आवाज काढण्यासाठी ज्याओगे ताल कायम राहील. परंतु त्यांच्याजवळ नाम होते. ते एवढ्या श्रद्धेने त्याचे कीर्तन करत असत की संपूर्ण ब्रह्मांडातील लोक त्यांच्याकडे खेचले जातील. ते समजून चुकले होते की जर हरे कृष्णाचे कीर्तन संपूर्ण जगाच्या रंगमंचावर येऊन ठेपले तर त्याने काय होऊ शकते. जर त्यांनी या नामजपाला, दिव्य ध्वनीला स्वीकारले तर मन साफ होईल आणि त्यांना स्वतःची वास्तविक ओळख समजून येईल. 60च्या दशकामधील विलक्षण गोष्ट ही होती की त्या काळामध्ये अनेक गोष्टींबद्दल प्रश्न उठवले गेले. हे जग म्हणजे एक अंधाधुंदीचे ठिकाण आहे. आपण पृथ्वीचा विनाश करत होतो, आपण एकमेकांचाही नाश करत होतो, म्हणून दुसरा कोणता तरी उपाय हा असलाच पाहिजे. कोवळ्या वयापासूनच श्रील प्रभुपाद तो शोधत होते. ते गांधीवादी होते. मी गांधीजींचा विद्यार्थी होतो. सन 1920 मध्ये मी असहकार चळवळीमध्ये भाग घेतला. परंतु जेव्हा ते आपल्या आध्यात्मिक गुरूंना भेटतात तेव्हा काहीतरी वेगळे घडते. त्यांना आठवण करून दिली जाते की येथे एक दुसऱ्या प्रकारचे आंदोलन चाललेले आहे जे फार जास्त महत्वाचे आहे. एका मोठ्या उद्देशाकरता, राजकारणी हेतू नाही तर आध्यात्मिक हेतू. अलाहाबाद सन 1936. त्यावेळी मी माझी मोठी फार्मसी चालवत होतो आणि त्या फार्मसीच्या मालकाच्या रूपात माझे मोठे नाव होते. माझा व्यापार समृद्ध होत होता. त्यानंतर त्यांच्या गुरूंनी त्यांना दुसरी एक आग्रहपूर्ण विनंती केली, यावेळी एक पत्र पाठवून.
जे काही तू माझ्याकडून शिकला आहेस त्याचा प्रचार तू लोकांमध्ये इंग्रजी भाषेत करण्याचा प्रयत्न कर. याने तुझे भले होईल आणि त्या लोकांचेही ज्यांना तू हा उपदेश देशील. ही माझी आज्ञा आहे. आणि त्यानंतर सन 1936 मध्ये ते भगवत धामाला परत गेले. अधिकाधिक प्रमाणात हे अमेरिकन तरुण माझ्याकडे येऊ लागले. त्यानंतर मी या कृष्ण कॉन्शियसनेस सोसायटीला रजिस्टर केले 1966 मध्ये. त्या लोकांना काहीच कल्पना नव्हती की ते काय करतायत आणि त्यांनी त्या लोकांना विश्वासपूर्वक सांगितलं, पहा हेच आहे जे आपण बनणार आहोत. आणि ते पृथ्वीचा गोळा फिरवत असत आणि ते जगातील सर्व देशांचे अध्ययन करत होते. आणि कधी कधी ते म्हणत असत, ब्रह्मानंद तू रशियाला जाशील, गौर सुंदर तू जपानला जा. आणि त्यांची योजना होती लोकांना संपूर्ण जगात पाठवणं. परंतु तुम्हाला हे समजलं पाहिजे की आमच्याकडे केवळ 12 नवयुवक होते. हेप्पी हिल गोल्डन गेट पार्क सन 1967. ते आध्यात्मिकतेची मूर्ती होते आणि त्यांच्या शिष्यांना तेच पाहिजे होते. शिष्य म्हणाले, आम्हाला याचा काहीतरी अंश हवा आहे. त्यांच्याजवळ जे काही आहे ते आम्हाला हवे आहे. यालाच तर गुरु म्हणतात. आमचे जीवन तिथे अत्यंत अद्भुत होते. ते फारच छान होते. त्याच्यापेक्षा उत्कृष्ट असं काही असूच शकत नाही. जेवढे चांगले ते होऊ शकत होते तेवढे ते होते. ते एका कुटुंबाप्रमाणे होते. मग एके दिवशी ते थरथर कापू लागले. स्वामीजींना हृदयविकाराचा झटका आला. असं वाटत होतं की ते या जगाला सोडून जात आहेत. आणि म्हणून भक्तगण उत्कटतेने प्रार्थना करू लागले. संपूर्ण रात्र सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, संपूर्ण रात्र न्यूयॉर्कमध्ये आम्ही कृष्णाला प्रार्थना करत होतो, कृपया त्यांना आमच्यापासून दूर नेऊ नका. ते नुकतेच येथे आलेले आहेत. कृपया आम्हाला थोडा अधिक वेळ द्या. आणि आम्ही कल्पना सुद्धा करू शकत नव्हतो की त्यांच्याशिवाय आम्ही कसे जगू. हृदय कमकुवत झाले होते. तब्येत ढासळली होती. मी फार आजारी होतो. मला वाटलं की मी आता जिवंत राहणार नाही. म्हणून मी वृंदावनाला जातो आणि तिथे शरीर सोडतो. आम्ही निराश होतो. आम्ही ही कल्पनाच स्वीकारू शकत नव्हतो की कदाचित ते कधीच परत येणार नाहीत. 5 महिने आम्ही शोकामध्ये बुडून गेलो होतो. त्यानंतर आम्हाला समाचार मिळाला की प्रभुपादांची तब्येत आता सुधारली आहे. आम्हाला ते परत मिळाले. आता आम्हाला पुढे जायचे होते. आम्हाला त्यांच्याकडून जेवढं जास्त शिकून घेता येईल तेवढं शिकून घ्यायचं होतं. जी ऊर्जा त्यांच्यामध्ये दिसत असे ती अकल्पनीय होती. मी 20-22 वर्षांचा असून देखील त्यांच्यासमोर कुठे टिकू शकत नव्हतो.
त्यानंतर 60च्या दशकाच्या शेवटी आणि 70च्या दशकाच्या सुरुवातीला इस्कॉनचा जणू विस्फोट झाला. लोक हे सर्व बाजूनी सामील होत होते. ते सर्व काही आपल्या पत्रांद्वारे सांभाळत असत. प्रभुपादांना शेकडो विद्यार्थ्यांकडून पत्रे येत असत आणि ते स्वतः एकेका पत्राला उत्तर देत असत. प्रभुपादांना कधीच असं पत्र आलं नाही ज्याचं उत्तर त्यांनी दिलं नसेल. जर कुणाला पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांबद्दल जाणून घ्यायचे असेल तर तो त्यांना पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांच्या कृपेनेच जाणू शकतो. भगवंत स्वतःला प्रकट करतात. त्यांना मानसिक तर्काद्वारे समजून घेता येत नाही. अथापि ते देव पदांबुजम द्वयम. ते सामान्यतः तेव्हाच अनुवाद करत जेव्हा इतर सर्वजण झोपी जात असत. रात्री 11 वाजल्यापासून ते सकाळी 3 किंवा 4 वाजेपर्यंत. सर्वात जास्त आवश्यक हे आहे की तुम्ही स्वावलंबी झाले पाहिजे. ही भगवंतांची व्यवस्था आहे. प्रभुपादांनी प्रकृतीसह ताळमेळ बसवून जगण्याचा आणि स्वावलंबी कृषी समुदाय बनवण्याचा प्रचार केला. आणि याचा देखील की भगवंतांच्या सर्व भेटवस्तूंचा आपण फायदा घेतला पाहिजे आणि कृत्रिमपणे त्यांना बदलण्याचा प्रयत्न करू नये. आपण प्रकृतीने दिलेल्या देणगीचा जसाच्या तसा स्वीकार केला पाहिजे. मी समजू शकतो, परंतु तुम्हाला असं नाही वाटत की बायबल, कुराण इत्यादी ग्रंथांशी तुमचा काहीच झगडा किंवा परस्पर विरोधी नाही? म्हणजे त्या तत्वविचारांशी तुमची मतभिन्नता नाही? नाही, कारण अंतिम उद्देश एकच आहे, भगवंत. तुम्ही भगवंतांना समजून घेतलं पाहिजे आणि त्यांच्यावर प्रेम केलं पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही कोणत्याही धार्मिक प्रक्रियेतून जाऊ शकता. तुम्हाला जर भगवंत म्हणजे काय समजले आणि तुम्ही त्यांच्यावर प्रेम करण्याचा प्रयत्न केला तर तुमचे जीवन परिपूर्ण आहे. ते निडर होते आणि फार साहसी होते. कितीतरी वर्षांपासून ते म्हणत होते, मी कम्युनिस्ट देशांमध्ये जाऊ इच्छितो. सर्वजण म्हणाले, नाही, ते अजिबात शक्य नाही, तुम्ही तिथे जाऊ नाही शकत. आम्ही नुकतेच क्युबाच्या मिसाईल संकटातून गेलो होतो. 1971 मध्ये कुणा अमेरिकन निवाशाला रशियाला जाण्याचा व्हिसा मिळाला असेल असं घडल्याचं कुणी ऐकलं नव्हतं. मला हे कळलंच नाही की हे कसं घडेल. जेव्हा मी मॉस्कोच्या विमानतळावर पोहोचलो आणि जेव्हा त्यांना भगवद्गीता मिळाली तत्क्षणी त्यांनी पोलिसांना बोलावले. जकात खात्यामध्ये तपासणी झाली. पोलीस शिपाई दयाळू होता. तो म्हणाला, फार गंभीर गुन्हा नाही, यांना कैद्यांच्या शिबिरामध्ये पाठवू नका. जसे आम्ही एखाद्या चर्च समोरून जायचो तसे आम्हाला चर्च समोर सैनिक बंदुका घेऊन उभे राहिलेले दिसत. कुणीच चर्चच्या आत किंवा बाहेर जाताना दिसत नव्हते. प्रभुपाद नंतर म्हणाले, रशियातील सामान्य लोक हे आध्यात्मिक आहेत, परंतु त्यांच्या पुढाऱ्यांमुळे ते भगवंतांपर्यंत पोहोचू शकत नाहीत. मी थोडे पैसे बदलण्याकरता बँकेत गेलो होतो. बँकेच्या बाहेर 2 मुलं होती आणि ती माझ्या जवळ आली आणि ते माझ्याबरोबर प्रभुपादांना भेटण्याकरता आले. मी त्याला माझी भगवद्गीता दिली आणि त्या मूळ ग्रंथापासून त्याने त्याची नक्कल केली आणि त्याचा अनुवाद केला आणि कम्युनिस्टांच्या काळात त्याने संपूर्ण रशियामध्ये त्याला पसरवलं. आणि त्या एका छोट्या बीजापासून हजारो कृष्ण भक्त निर्माण झाले. आम्हा सर्वांना सप्टेंबर महिन्याच्या शेवटी 20 नावांची यादी असलेलं एक पत्र मिळालं. माझी इच्छा आहे की या लोकांनी भारतात येऊन मला सामील व्हावे. मी त्या यादींमध्ये पाहिले, माझं नाव त्यामध्ये होतं आणि मला गगन ठेंगणे झाले. शेवटी मी भारतात जाणार. आणि ते पाश्चात्य लोकांना परत घेऊन आले. भगवे कपडे परिधान केलेले, डोक्याचे मुंडन केलेले, शिखा, पवित्र मातीचे टिळे आणि साड्या नेसलेल्या स्त्रिया. म्हणजे हे पूर्णपणे अविश्वसनीय दृश्य होते. अमेरिकन, युरोपियन मुले आणि मुली. आणि त्यामुळे भारतामध्ये जणू वादळ निर्माण झाले. भारतामध्ये त्या अगोदर कुणी असे कधी पाहिले नव्हते. पश्चिमेकडून आलेले साधू. प्रभुपाद आपल्या अनुयायांना भारतात घेऊन आले कारण ते भारतीय लोकांना जागे करून त्यांना सांगू इच्छित होते की सर्वात मोठा खजिना तुमच्या स्वतःच्या देशाचा वारसा आहे, परंतु तुम्ही त्याला विसरून गेला आहात. तुम्ही त्याची हेळसांड केली आहे. मी या लोकांना इथे घेऊन आलो तुम्हाला त्या गोष्टीची आठवण करून देण्याकरता जी गोष्ट तुम्ही विसरून गेला आहात.
अनेक लोकांचं असं मत आहे की हरेकृष्ण पंथाचे लोक इतर काही नाही तर गडबड गोंधळ घालणाऱ्यांपैकी आहेत. त्यांना धोकादायक, धर्माचे कट्टरपंथी इत्यादी विशेषणे लावली जातात आणि त्यांना विक्षिप्त पंथ मध्ये मोजले जाते. परंतु हरेकृष्णाचे लोक म्हणतात की हा त्यांच्याबद्दलचा गैरसमज आहे. अँटी कल्ट आंदोलनाने हा सिद्धांत बनवला की जो कोणी या आंदोलनांमध्ये सहभागी होत असेल तो स्वतःच्या इच्छेने त्यात सामील होत नसणार. त्याच्या मनाचे वशीकरण करूनच तसे घडवले जात असणार किंवा त्याच्या मेंदूची धुलाई केली गेली असणार. होय, प्रभुपादांनी अनेक वेळा हे स्वीकारले देखील. होय, आम्ही मेंदूची धुलाई करत आहोत. मेंदू फार घाणेरडा झालाय आणि आम्ही त्याला साफ करत आहोत. हा खटला होता पीपल विरुद्ध मर्फी. 2 भक्तांविरुद्ध गुन्हेगारीचा आरोप लावून खटला चालवला गेला न्यूयॉर्कच्या सुप्रीम कोर्टामध्ये. हा आमच्या सर्व तत्वांवर हल्ला होता ज्यांचे आम्ही पालन करतो. प्रभुपाद म्हणाले, आपल्या बचावासाठी आपले वक्तव्य असेल संपूर्ण श्रीमद भागवतम, भगवद्गीता, भक्तिरसामृत सिंधू, उपदेशामृत. ते म्हणाले, तुम्ही आपली सर्व पुस्तके समोर ठेवा. ठीक आहे, चालू द्या खटला वर्षानुवर्षे. जेवढा त्यांच्यावर वार केला गेला तेवढेच ते जास्त स्फूर्तिवान बनत गेले. ते एक योद्धा होते. प्रभुपादांना सत्यासाठी लढणे आवडत असे. 6 महिन्यांनंतर शेवटी न्यूयॉर्क सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश जस्टिस लीही म्हणाले, हे लोक एका खऱ्या धर्माचे पालन करीत आहेत. या धर्माची पाळीमुळे भारतात आहेत आणि तो हजारो वर्षांपासून चालत आलेला आहे. याचा संपूर्ण देशावर प्रभाव पडला. खरं म्हणजे हा प्रभुपदांचा सर्वात मोठा विजय होता. जर तुम्ही कृपया कृष्ण भावना भावित बनलात आणि आनंद विभोर होऊन कीर्तन व नृत्य केलं भगवंतांच्या भक्तिमय प्रेमासहित, तर संपूर्ण जग तुमच्या मागे येईल आणि हे जग वैकुंठ बनेल जिथे कोणतेही दुःख किंवा कष्ट नसेल. फार फार धन्यवाद. प्रभुपादांचा असा विश्वास होता की कृष्णाचे प्रेम कोणत्याही अडथळ्याला दूर सारू शकते. भगवंतांच्या प्रेमामध्ये खूप शक्ती आहे जे इतर कोणत्याही गोष्टीत नाही आणि हे प्रेम सुनामीप्रमाणे सर्व दिशांना पसरेल. त्यांनी आपले विशिष्ट प्रेम आपल्या अनुयायांमध्ये वाटले आणि त्यांच्या अनुयायांनी तेच प्रेम एकमेकांमध्ये वाटले. हाच तो धागा आहे ज्याने त्यांच्या आंदोलनाला एका सूत्रामध्ये बांधून ठेवले आहे आणि हीच त्यांची अंतिम इच्छा देखील होती. जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर एकमेकांशी मतभेद असले तरी तुम्ही एकत्र मिळून काम करा. माझ्या प्रिय मुलामुलींनो, मला सावधगिरीचा इशारा मिळालेला आहे. मला हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन गेला आहे. तर चैतन्य महाप्रभूंचे कार्य आता तुमच्या हातात आहे. वृंदावन, भारत, सन 1977. त्यांचे शरीर जर्जर होत चालले होते, परंतु त्यांचे मन थोडे सुद्धा अशांत नव्हते. तुम्ही हे पाहू शकत होता की इथे असा मनुष्य आहे ज्याला खरोखर कळते की तो हे शरीर नाहीये. गोलोकधाम जाण्याच्या 2 आठवडे अगोदरपर्यंत ते भागवताचा अनुवाद करत होते आणि मी स्वतः हे दृश्य पाहिलंय. मी तुमच्या देशात आलो एकटा, केवळ या झांझांसहित, आणि आता तुम्ही एवढे सगळेजण हरे कृष्णाचे कीर्तन करत आहात. हेच माझे यश आहे.
प्रत्येक गोष्ट कार्य करते आहे, चालते आहे कृष्णाच्या परम इच्छेनुसार. या भावनेलाच कृष्ण भावना असं म्हणतात. एसी भक्ती वेदांत स्वामी प्रभुपाद यांनी 14 नोव्हेंबर 1977 रोजी देहत्याग केला. श्रील प्रभुपादांनी 12 वर्षामध्ये 14 वेळा संपूर्ण पृथ्वीचे भ्रमण केले. त्यांनी पृथ्वीच्या 6 खंडांवर 108 मंदिरे आणि कृषी समुदाय यांची स्थापना केली. आपल्या जीवनात आपल्या 6 कोटी पुस्तकांचे 25 भाषांमध्ये झालेले वितरण आपल्या डोळ्यांनी पाहिले. कृष्ण भावनेची संपूर्ण जगाला ओळख करून दिली आणि जगामध्ये तिला दृढतेने स्थापित केले. आज 820 मंदिरे, कृषी समुदाय, भोजनालये, पाठशाळा आणि महाविद्यालये आहेत. 52 कोटी पुस्तके 87 भाषांमध्ये वितरित झाली आहेत. शाकाहारी भोजनाच्या 3 अब्ज थाळ्या वितरित झाल्या आहेत. One more time.